ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। शरद पवार एनडीएमध्ये येऊ शकतात। पवारांना एनडीएमध्ये घेण्याबाबत भाजपचे वरिष्ठ ठरवतील। शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाटांचा मोठा दावा। रोहित पवार, अमोल कोल्हेंची अजित पवारांसोबत 1.5 तास चर्चा। एकत्र लढण्याबाबत अजितदादांसोबत प्राथमिक चर्चा झाली। कोल्हेंची माहिती। तर बैठकीमधील चर्चेबाबत प्रतिक्रिया देताना अजित पवारांचा नो कमेंट्स। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती जागा वाटपामुळे रखडली। पवारांच्या राष्ट्रवादीकडून 40 ते 45 जागांची मागणी, तर अजित पवारांकडून साधारणतः 30 जागा देण्याची भूमिका। एकत्र निवडणूक लढण्याबाबत रविवारी घोषणेची शक्यता। पिंपरी चिंचवडमध्ये पवारांची राष्ट्रवादी तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आग्रही। 68 जागांसाठी अजित पवारांच्या समोर अमोल कोल्हेंचा प्रस्ताव। सूत्रांची माहिती। तर पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास निवडणूक घड्याळावरच लढवावी, दादांच्या राष्ट्रवादीची भूमिका। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होईल असं वाटत नाही। शरद पवार पुरोगामी विचारांचे, भविष्यामध्ये पक्ष कोणत्या दिशेने जाणार पवारच ठरवतील, संजय राऊतांची प्रतिक्रिया। मुंबई मनपासाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। भाजप 140 आणि शिंदेची शिवसेना 87 जागा लढणार, तर आरपीआयला भाजपच्या कोट्यातून जागा दिल्या जाणार, सूत्रांची माहिती। मुंबई पालिकेसाठी भाजपची 100 उमेदवारांची पहिली यादी तयार। सोमवारी यादी जाहीर होण्याची शक्यता। बंडखोरी टाळण्यासाठी भाजपची सावध भूमिका। युती आहेच, आता केवळ जागावाटप बाकी। महायुतीमधील जागावाटपासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। मलिकांबाबत भाजपची ठाम भूमिका असल्याचंही वक्तव्य। राज्यातील अनेक महापालिका अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदरसह पुणे, पिंपरी, नाशिक, सोलापुरातही राष्ट्रवादी महायुतीमध्ये नाही। सन्मानजनक जागा न मिळाल्यानं दादांच्या राष्ट्रवादीचा निर्णय, सूत्रांची माहिती। पुण्यात शिंदेच्या शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य। नीलम गोऱ्हेंच्या घरासमोर कार्यकर्त्यांचं आंदोलन। शिवसेनेला फक्त 12 जागा देऊन भाजप अन्याय करत असल्याचा आरोप। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।